नमस्कार मंडळी, मी अर्चना गुंडे, साईगंगा डेअरी फार्म कडून. तर आपला एक व्हिडिओ होता की आपण खाद्य टाकताना हेडलॉकिंगचा खाद्य टाकत होते त्यावेळेला, आणि त्यावेळेला मला कमेंट आलेल्या की तुम्ही याच्यात काय मिक्स करताय, आणि मी सांगितलेलं पण की आपण काय काय मिक्स करतोय, तुम्ही आपण निवांत एक व्हिडिओ बनवू. तर चला आपण तेच बघणार आहोत की आपलं खाद्य काय आहे, आपल्या फार्मचं काय खाद्य आहे, आणि आपण कसा भरडा करतो ते, काय काय मिक्स करतो ते. तर हे बघा, हा आहे, हे मक्याचा भरडा आहे, हे मका पीठ आहे. आम्ही मका विकत घेऊन त्याचं पीठ करून हे अगोदर टाकतो. अनिल भैया अगोदर खाली आपल्या मक्याच्या पिठाचा मक्याच्या भरडाचा तो एक थर देतात अगोदर. 40 किलोचा हा मक्याचा भरडा आहे. हा हे आमच्या आमच्या म्हणजे आमच्या गायांच्या नुसार आमचा एक पूर्ण एक इकडचा, ही लाईन एक 40चे, 40 गायांसाठी हा 40 किलोचा मक्याचं पीठ आहे. मिक्स करून घेण्यासाठी एवढी अनिल भैयांची खटपट चालू आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, आणि तर हे करतात, मिक्स करून ठेवतात ते. आता हे आहे, हे मीठ आहे. मखाचा भरडा टाकला, मग त्याच्यावर त्यांनी मीठ टाकलं. प्रत्येक गाईला एक कमीत कमी साधारण 10 ते 12 ग्रॅम पोटात मीठ गेलं पाहिजे. आपण प्रत्येक गाईला तर आपण असं मोजून देणार नाही, तर आपण ते आपल्या भरड्यातच मिक्स करायचं आहे. आणि हे आहे सोडा, हा खाण्याचा सोडा. तर हा सुद्धा प्रत्येक गाईला 10-15 ग्रॅम गेला पाहिजे. तर आपल्याला शक्य नाही प्रत्येक गाईला द्यायचं मोजून. तर मग आम्ही आमच्या फार्मला काय करतो, सगळं मिक्स करतो. त्यावेळेला मिक्स करून आमच्या बरोबर 1-1 किलोचा माप आहे आमच्याकडे. त्यांनी बरोबर किलो भरड्याला 40 किलो भरडा तयार करायला आम्ही 2 किलो मिनरल मिक्सचर वापरतो. मिनरल मिक्सचर वापरायचं का, तर गायांच्या आपल्या दूध वाढीसाठी, पोषणासाठी, कॅल्शियम वाढण्यासाठी, तिच्या पूर्ण किलोसाठी आम्ही 2 किलो मिनरल मिक्सचर वापरतो. शेवट कांडी. तर आमच्या फार्मला आम्ही समृद्धीची, गोदरेजची कांडी वापर करतो. तिचा 50 किलो कांडी, त्याच्यासाठी 2 किलो मिनरल मिक्सचर, एक साधारण 1 किलोचं मिठाचं पॅकेट, 1 किलोचं जवळजवळ सोड्याचं पॅकेट. हा 40 गायींसाठी, 35 ते 40 गायींसाठी हे खाद्य एका वेळेचं तयार झालेलं आहे. प्रोटीन. तर काय होतंय, आपण धारा काढल्या, आपण गाया पिळल्या की परत त्यांना कॅल्शियम द्यावं लागते, प्रोटीन द्यावं लागते. तर आता हे प्रोटीन आहे, ही प्रोटीनची पूर्ण बॅग आहे. तर ही 50 किलो कांडीसाठी 50 किलोची बॅग आहे ही पण. तर 50 किलो प्रोटीन, 50 किलो कांडी, 40 किलो, एक मिठाचं पॅकेट आणि एक सोड्याचं पॅकेट, असं हा पूर्ण मिक्सिंग चारा आहे. मी त्यावेळेला सांगितलेलं खाद्य भरडा, हा भरडा आहे. तर या असं पूर्ण एकत्र मिक्सिंग करून मग आपल्या ढकल गाड्यात आपण व्यवस्थित आमचं एक किलोचं माप आहे. तर प्रत्येकीला तिच्या गाईच्या हिशोबानं, जी म्हणजे आपल्या दुधाच्या आमचे पार्ट सेपरेट आहेत, आमच्या गाईतले सेपरेट पार्ट आहेत. त्याच्यामुळे कुणाला 3 किलो, कुणाला 2.5 किलो, कुणाला 4 किलो, असं प्रत्येकीचं आम्ही ठरलेलं माप आहे. तर तुम्ही पण बघा, मी दाखवले आता आमच्या फार्म मधलं मिक्सिंग भरडा, आम्ही काय काय मिक्स करतो ते. तर तुम्ही सुद्धा वापरा, बघा, आणि कमेंट करा, लाईक करा. तुम्ही पण कोणकोणता भरडा वापरताय, चारा वापरताय, ते मला सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्या चॅनल सोबत राहा. धन्यवाद.